नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। माझ्यासोबत तुम्ही पाहताय MG हेक्टर टॉमहॉक प्लग इन हायब्रिड। यस, प्लग इन हायब्रिड फायनली गाडी भारतीय मार्केटमध्ये MG ने लॉन्च केलेली आहे। एक पेट्रोल इंजिन आहे, एक इलेक्ट्रिक मोटर आहे, एक बॅटरी सेटअप सुद्धा असणार आहे आणि बेसिकली अफोर्डेबल आहे बरं का। प्राइसिंग जर पाहिली ना या गाडीची तुम्ही तर ती असणार आहे जवळपास 25,70,000 पासून 27,80,000 अशा एक शोरूम प्राइस मध्ये दोन व्हेरियंट जर पाहिले ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेले। या गाडीच्या ज्या डिलिव्हरी आहेत त्या नोव्हेंबर 2026 पासून स्टार्ट होणार आहे आणि बुकिंग तुम्ही आता MGच्या शोरूम मध्ये जाऊन करू शकता। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे EV सुद्धा जर पाहिलं तर MG ने हेक्टर टॉमहॉक EV व्हर्जन सुद्धा लॉन्च केलेले। हे प्लग इन हायब्रिड आहे। 52 लिटरचा जो पेट्रोल टँक आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे। सोबतच 20.5 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो। आणि हे जर तुम्ही फुल केलं म्हणजे तुम्ही बॅटरी पॅक सुद्धा फुल केला आणि 52 लिटर फ्यूल टँक सुद्धा फुल केला तर ही गाडी जवळपास तुम्हाला 1100+ किलोमीटरची जी रेंज आहे ती सुद्धा देणार आहे। सो प्लग इन हायब्रिड मध्ये मोठ्या गाड्यांमध्ये मायलेजचा ज्यांना कन्सर्न होता आणि ज्यांना डिझेलकडे न जाता थोडंसं पेट्रोलमध्ये जायचं होतं तर त्यांच्यासाठी हा जर पाहिलं एक चांगला ऑप्शन जो आहे तो असणार आहे। सो फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं इथे तुम्हाला MGचा जो लोगो आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे। ग्रिल तुम्ही पाहू शकता। बेसिकली गाडीमध्ये जर पाहिलं तर पेट्रोल इंजिन आहे, फ्रंट साईडला रेडिएटर, सो ग्रिल देणं गरजेचं होतं। इथे तुम्हाला ग्रिल पाहायला मिळते। फ्रंट कॅमेरा आहे, देन ADAS लेवल 2 चे जे फीचर्स आहेत हे देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। इथे आतल्या साईडला इंजिन आहे जे की 1.5 लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे ते इथे ऑफर करण्यात आले। शेजारी इलेक्ट्रिक मोटर सुद्धा आहे आणि फ्लोरिंग मध्ये जर पाहिलं तर बॅटरी पॅक जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यानंतर हेडलॅम्प सेटअप जर पाहिला तर तो तुम्हाला असं काही या ठिकाणी पाहायला मिळतो। बेसिकली EV मध्ये जसा हेडलॅम्प सेटअप आहे ना तसाच पाहायला मिळतो। DRLचा आहे, प्रोजेक्टर जे हेडलॅम्प आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि हे ॲज अ टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात। फ्रंट साईडला फ्रंट पार्किंग सेन्सर, इथे एअर व्हेंट देण्यात आलेले आहे हवा क्रॉस होण्यासाठी। सो फ्रंट साईडने तुम्हाला ओव्हरऑल गाडी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। आता आपण काय करूया, जो साईड प्रोफाईल आहे तो चेक करूया। ओके, साईड प्रोफाईल मध्ये आपण थोडंसं डायमेन्शन पाहून घेऊ कारण की व्हील बेस जर पाहिलं सेगमेंटमध्ये सर्वात मोठा 2810 mm चा जो व्हील बेस आहे ही गाडी तुम्हाला ऑफर करते। सो आतमध्ये स्पेस मॅनेजमेंट सुद्धा चांगला असणार आहे। इथे जर आपण आलो इथे तुम्हाला 18 इंचचे जे अलॉय व्हील आहे ते इथे पाहायला मिळतात। तुम्ही पाहू शकता डिझाईन वगैरे जर पाहिलं ते नक्कीच चांगले आणि रेड मध्ये तुम्हाला जे कॅलिपर आहेत ते मिळून जातात जे की एक स्पोर्टी फील नक्कीच देतात। बाकी ओव्हरवरती कॅमेरा आहे, टर्न इंडिकेटर इथे आहे, डोर हँडल जर पाहिले असे काय इथे क्रोमचा इन्सर्ट तुम्हाला पाहायला मिळतो। सनशेड इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। सोबतच गाडी जर पाहिली तर प्लग इन हायब्रिड सोबत आहे। सो इथे तुम्हाला चार्जिंगची जी कॅपॅसिटी ती सुद्धा मिळून जाते। सो इथे तुम्ही DC फास्ट चार्जिंगने सुद्धा गाडीच्या इथे चार्ज करू शकता आणि अप टू 30 किलोवॅटचा जो सपोर्ट आहे हा तुम्हाला इथे मिळतो। आणि फक्त इलेक्ट्रिक मध्ये म्हणजे जी गाडी बॅटरी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 115 किलोमीटरची जी रेंज आहे ती इथे ऑफर करण्यात आली जे की माझ्या मते एक चांगला जो ऑप्शन आहे हा होऊन जातो। भरपूर काय होतं EVचं ज्यावेळेस आपण लॉंग रूटला घेऊन जातो ना अशा वेळेस काय होतं की चार्जर भेटेल की नाही, सो तिथे तुम्हाला पेट्रोलचा ऑप्शन चांगल्या पद्धतीने मिळतो। सो तो एक माझ्या मते बेस्ट ऑप्शन जो आहे तो असणार आहे। रिअर मध्ये जर पाहिलं तर सेम EV प्रमाणे तुम्हाला या गाडीचा जो डिझाईन आहे पाहायला मिळतं। टेल लॅम्प जर पाहिले असे काय आहे, देन हेक्टर टॉमहॉकची जी बॅजिंग आहे तुम्हाला इथे पाहायला मिळते। रिअर कॅमेरा आहे, इथे जर पाहिलं प्लग इन हायब्रिडची जी ब्रँडिंग इथे देण्यात आलेली आहे। ऑब्व्हियसली ADASचे फीचर्स आहेत आणि आतल्या साईडला जो स्पेस वगैरे आहे ना मोरलेस तुम्हाला EV प्रमाणेच पाहायला मिळणार आहे बरं का। सो इथे जर पाहिलं जो बूट स्पेस आहे तो देखील मी तुम्हाला सांगून देतो। आता थर्ड रो जर तुम्ही यूज करत असाल तर इथे तुम्हाला 197 लिटरचा जो बूट स्पेस हा मिळतो। बट इन केस तुम्ही अशा पद्धतीनं सीट जर खाली पाडल्या तर जवळपास 518 लिटरचा जो बूट स्पेस हा होऊन जातो आणि प्रॅक्टिकल सुद्धा आहे बरं का। म्हणजे 5 व्यक्ती जर ट्रॅव्हल करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता। आणि मोस्टली सेकंड रो थर्ड रो मध्ये ना तुम्हाला जी छोटी मुलं आहेत तीच बसू शकतात। ॲडल्टसाठी एवढी कम्फर्टेबल जे ह्याच्या सीट्स आहेत त्या नसणार आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही परत ह्याचे सीट आहे अशा खाली देखील वर देखील म्हणजे अशा पद्धतीने अटॅच करू शकता। इथे जर पाहिलं तर स्पॅनर आणि इथे चार्जर तुम्हाला पाहायला मिळतो। ओके, इथे स्पेअर व्हील देण्यात आलेला आहे आणि ते छोट्या साईजचं आहे बरं का, एवढ्या साईजचं आहे त्यामुळे छोटा साईज स्पेअर व्हील तुम्हाला मिळून जातं। बट महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला एक्झॉस्ट जो सायलेन्सर आहे तो मिळणार आहे। येस, कारण की पेट्रोल इंजिन गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे। सो हे तर आहे बाहेरच्या साईडने। आता आपण इंटिरियर एकदा चेक करूया कारण की इंटिरियरमध्ये काय काय चेंजेस आहेत ते देखील पाहूया। गाडीच्या सेकंड रो मध्ये जर पाहिलं इथे स्पेस माझ्या मध्ये चांगलं आहे। आर्मरेस्ट मटेरियल क्वालिटी तुम्हाला चांगली पाहायला मिळते। पॅनोरामिक सनरूफ देण्यात आलेला आहे, ऑलमोस्ट सेकंड रो कव्हर करतो। त्यानंतर इथे लाईट्स देण्यात आले, तुम्ही पाहू शकता ॲम्बियंट लाईट तुम्हाला इथे मिळून जाते। AC वेन्स इथे वरच्या साईडला जे आहे ते देण्यात आलेले।
आहेत. इथे टाईप सी आणि टाईप ए असे दोन जे पोर्ट्स आहेत हे तुम्हाला मिळून जातात आणि इथनं तुम्ही जो फॅनचा फ्लो आहे म्हणजे जो ब्लोअरचा स्पीड आहे तो ॲडजस्ट करू शकता, जो की माझ्या मते चांगलं आहे. बाकी तुम्हाला इथे सनशेड जर पाहिलं तर ते देखील ऑफर करण्यात आलेले. इन्फिनिटीचे स्पीकर तुम्हाला इथे मिळून जातात. इथे LED लाईट्स आहे आणि ठीक जो स्पेस आहे माझ्या मते या गाडीमध्ये मिळतो. ब्लड फ्लोअर जर पाहिला पूर्णपणे फ्लॅट आहे, सो इथे तुम्हाला चांगलं स्पेस मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. बट थर्ड रोमध्ये जर पाहिलं तर माझ्या मते ॲडल्ट नाही बसू शकत, तिथे छोटाली मुलं जे आहे ते चांगल्या पद्धतीने कम्फर्टेबली बसू शकतात. ओके, आता ह्या गाडीच्या एंट्रीमध्ये जर पाहिलं तर इथे काही ज्या गोष्टी आहे ना म्हणजे सिमिलर तुम्हाला EV सारखा जो लुक आहे हा पाहायला मिळणार आहे. जसं की जर पाहिलं तर इथे तुम्हाला जो वायरलेस चार्जर आहे तो पाहायला मिळतो, जो की चांगल्या पद्धतीने काम करतोय. सो इथे जर पाहिलं द फोन इज करंटली वायरलेस चार्जिंग. त्यानंतर गाडीची कीज जर पाहिली तर अशी काही तुम्हाला इथे पाहायला मिळते. त्याच्यामध्ये जर पाहिलं लॉक अनलॉकचे बटन आहे, तुम्ही इथनं बूट ॲक्सेस करू शकता. सो हे फीचर चांगले आहे. बाकी AC चे कंट्रोल जर पाहिले तर ते इथे देण्यात आलेले आहेत. इथं स्टार्ट स्टॉपचं बटन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर स्टेअरिंग व्हील असं काय आहे. प्लस आता महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, ही गाडी जर पाहिली तर प्लग इन हायब्रिड. सो इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवरती जर पाहिलं, आता महत्त्वाचं इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ही गाडी जर पाहिली प्लग इन हायब्रिड, सो इथे तुम्हाला बॅटरी किती हे पाहायला मिळतं. प्लस तुमचं जर पाहिलं तर इथे जी रेंज आहे फ्यूल म्हणजे पेट्रोलवरती तुमची गाडी किती किलोमीटर जाऊ शकते हे तुम्ही इथे पाहू शकता. गाडीमध्ये जर पाहिलं तर जो EV मोड आहे तो 115 किलोमीटर तुम्ही गाडी रन करू शकता. सो तुमचं डेली रनिंग समजा 50 किलोमीटर आहे, तुम्ही 2 दिवस मस्तपैकी EV मोडवरती गाडी चालू शकता. परत चार्ज करा आणि ज्यावेळेस तुम्हाला लॉंग जायचं आहे, जिथे 400-500 किलोमीटर जायचं आहे, तिथे तुम्ही पेट्रोलवरती सुद्धा स्विच करू शकता. आणि तिथे फ्यूल टँक जर फुल केला 52 लिटरचा पेट्रोल टँक आणि बॅटरी तुम्ही जर फुल केली तर इथे तुम्हाला जवळपास 1100 प्लस किलोमीटरची रेंज ही गाडी ऑफर करते. सो माझ्या मते एक चांगला जो ऑप्शन आहे असणार आहे. बाकी इंटिरियर असं काय तुम्हाला इथे पाहायला मिळतं. इथे ड्राईव्हचे जे मोड्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. सेंटर कॉन्सोल एक चांगला प्रीमियम वाटतो बरं का. इथे देखील खालच्या साईडला जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे. सो असं काय गाडीबद्दल माझ्या मते जे 25-30 लाखाचं बजेट आहे ना ज्यांचं, आणि ज्यांना एक प्लग इन हायब्रिड टेक्नॉलॉजी पाहिजे, मायलेज चांगलं पाहिजे, सो माझ्या मते त्यांच्यासाठी गाडी जर पाहिली एक चांगला जो ऑप्शन आहे हा असणार आहे. तुमच्या या गाडीबद्दल काय ओपिनियन मला कमेंटमध्ये सांगा. बाकी या गाडीचा जो डिटेल रिव्ह्यू हा काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. धन्यवाद.